महाराष्ट्र से बड़ी खबर आ रही है। एनसीपी शरद पवार अपने पद से इस्तीफा दे दिया है। इस वक्त की ब्रेकिंग न्यूज़ है। अचानक महाराष्ट्र में काया पलट हो गई। एनसीपी का इस्तीफा कहीं ना कहीं ये अटकलें लगा रहा है कि क्या वो अपनी पार्टी की कमान अपनी बेटी को देंगे। शरद पवार ने कहा, मैंने अपने पद से इस्तीफा दिया है, मगर अपने कार्य में बराबर सक्रिय रहूंगा। आगे देखना है कि सुप्रिया सुले या अजीत दादा पवार दोनों में से कौन कमान संभालता है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी के अध्यक्ष शरद पवार ने मंगलवार को यह कहकर सबको चौंका दिया कि उन्होंने पार्टी अध्यक्ष पद छोड़ने का फैसला किया है। पवार ने मुंबई में यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में अपनी आत्मकथा के संशोधक संस्करण का विमोचन करने के अवसर पर 1999 में स्वयं स्थापित अपनी पार्टी का अध्यक्ष पद छोड़ने का ऐलान किया। इसके विरोध जताते हुए एनसीपी के नेताओं और कार्यकर्ताओं ने उनसे फैसला वापस लेने की मांग की है। लेटेस्ट न्यूज़ के साथ बने रहिए जेडी न्यूज़ से। सबको स्टॉप करके बोल रहा हूँ। खाली जाण्याची व्यवस्था करावी। आपल्याला बसण्याची व्यवस्था सर्व संभव व्यवस्था केलेली आहे। डोमेली कंपनी अपनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिंदाबाद। हम तुम्हारे साथ हैं। जितेंद्रवाड़ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र की सेकुलर आवाज जितेंद्रवाड़। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। अरे हमारा नेता कैसा हो, आवाज साफ जैसा हो। अरे हमारा लीडर कैसा हो, आवाज साफ जैसा हो। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। और शरद पवार, अरे शरद पवार साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। दादा पवार साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। शरद पवार, शरद पवार, अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। शरद पवार, शरद पवार, जितेंद्रवाड़ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जितेंद्रवाड़ संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं। अरे हमारा नेता कैसा हो, आवाज साफ जैसा हो। अरे कोई नहीं है टक्कर में। क्यों पड़े हो चक्कर में, अरे कोई नहीं है टक्कर में। क्यों पड़े हो चक्कर में। अरे जितेंद्रवाड़ साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अरे हमारा नेता कैसा हो, आवाज साफ जैसा हो। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। शरद पवार, शरद पवार, अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। शरद पवार, शरद पवार, अरे महाराष्ट्र की सेकुलर आवाज। शरद पवार, शरद पवार, अरे शरद पवार साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर जितेंद्रवाड़ साहब संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर जितेंद्रवाड़ संघर्ष करो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर जितेंद्रवाड़ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अरे कोई नहीं है टक्कर में। क्यों पड़े हो चक्कर में। अरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, अरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, अरे डॉक्टर जितेंद्रवाड़ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं।
अरे महाराष्ट्र की सेक्युलर आवाज आतापर्यंत महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नावाने मत मागतो. पक्षाला मत पवार साहेबांच्या प्रमुख. आज पवार साहेब बाजूला गेले, पुन्हा अजूनही पवार साहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेतेपद राहणं हे महाराष्ट्रापुरतच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या जनतेसाठी आणि वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांच्यासाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब या नावानेच ओळखला जातो आणि असा जो मीडिया में अजीत दादा पवार के बारे में जो आता था या उनके परिवार में कुछ हो या उनकी तबीयत के बारे में हो, राष्ट्रवादी कांग्रेस का एक आंतरिक मामला है और इस समय उसके ऊपर चर्चाएं भी चल रही है, मंथन भी चल रहा है. ये घटना चल रही थी तभी मैंने उनको पूछा, मैंने बोला आपने हमसे बात भी नहीं किया. शरद पवार जी ने जो आज उनके पद से, उनके अध्यक्ष पद से उन्होंने इस्तीफा दिया है, वो किस कारणवश दिया है ये तो बताना मुश्किल है. जो मीडिया में अजीत दादा पवार के बारे में जो आता था या उनके परिवार में कुछ हो या उनकी तबीयत के बारे में हो, ये बात अभी बताने का कोई मतलब भी नहीं है, क्योंकि वो जो है उनसे ही अपने को जो जब उनसे मिलेंगे और ये सब बातों से पूछेंगे तब इस बारे में वक्तव्य करना अच्छी बात होगी. लेकिन एक शरद पवार जी हमें लगते थे कि आखिरी सांस तक वो सामाजिक और राजकीय जीवन में रहेंगे और हमेशा एक विचारधारा के साथ लड़ते रहेंगे, ऐसा ही हमें लगता था. लेकिन आज उन्हें किस वजह से इस्तीफा दिया ये बताना मुश्किल है. लेकिन इसमें एमवीए को कोई फर्क नहीं पड़ेगा. जो भी राष्ट्रवादी के जो उनके पार्टी के अंतर्गत जो भी डिसाइड होगा उसके अंतर्गत जो भी अध्यक्ष बनेंगे वो एमवीए के साथ रहेंगे, ये हमारी उम्मीद है. उनका व्यक्तिगत फैसला है और राष्ट्रवादी कांग्रेस का एक आंतरिक मामला है और इस समय उसके ऊपर चर्चाएं भी चल रही है, मंथन भी चल रहा है और पार्टी किस निर्णय तक जा रही है इस बारे में हमें कोई अंदेशा भी नहीं है. तो मुझे ऐसा लगता है कि इस पर अभी बात करना ये बहुत प्रीमेच्योर होगा, इसलिए मैं अभी इसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता. हम परिस्थिति पर नजर रखे हैं, उचित समय पर इस पर बोलेंगे. क्या संशय की दृष्टि से देख रहे हैं? ऐसा कहा जाता है पवार साहब की बातें 2 दिन बाद समझ में आती है, तो महाराष्ट्र की राजनीति में क्या इसको संशय की दृष्टि से देखा जा सकता है? इसीलिए तो मुझे ऐसा लगता है कि हम लोगों ने राह देखनी चाहिए कि ये क्या हो रहा है, क्यों हो रहा है, ऐसा क्या होने वाला है. ये सारी चीजें जब तय होगी उसके बाद ही इसके ऊपर हम कमेंट देंगे. पार्टी में बिल्कुल बात नहीं हुई थी. मैंने बल्कि पवार साहब को अभी स्टेज पे जब ये घटना चल रही थी तभी मैंने उनको पूछा, मैंने बोला आपने हमसे बात भी नहीं किया. तो बोले मैंने अगर बात किया होता तो आप लोग हाँ बोलते क्या मुझे. तो ऐसा भी उन्होंने मुझे मतलब बोला. खैर वो बात जो भी है, हम लोग बहुत मतलब जिसको कहते हैं कि परेशान हैं, दुखी हैं. हमारे जब उन्होंने बोला तो कुछ मिनटों तक तो हमको समझ में नहीं आया कि अब इसका रिएक्शन क्या देना, क्या बोलना, क्या सोचना. लेकिन एक बात निश्चित है, हम सब लोग प्रमुख लोग उनके पास जाएंगे और उनको समझाने की कोशिश करेंगे. अब देखते हैं, अब हम जा रहे हैं, उसके बाद हम आशावादी हैं कि कुछ न कुछ अच्छा नतीजा. आजच्या युगात कारकीर्द ही एकाच वेळी उत्तुंग आणि प्रदीर्घ असू शकते का, असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येणारं ठळक नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार, म्हणजे आपले साहेब. Today,
India is the second largest producer of wheat and rice in the world, and converting the country from a net importer to net exporter, a substantial contribution has been made by him over the last 10 years. Salam Sharad Pawar ji. Thank you, ladies and gentlemen. लोकांमध्ये राहून सतत लोकांसाठी धडपडणारा, लोकांना घडवणारा, एक थक्क करणारा प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी, अनेक विजयांनी आणि विक्रमांनी सजलेला आहे. कारण हा प्रवास आहे शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या 50 वर्षांचा. ह्या प्रवासाचा श्री गणेशा झाला तो महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख बनून. अंगी असलेल्या नेतृत्वाला गरज होती दूरदर्शी दिशादर्शनाची. समाजकारणाचं ध्येय उराशी बाळगून सुरू झालेल्या वेगवान प्रवासाला साथ लाभली ती माननीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाची. आणि ओलांडला गेला काँग्रेस प्रवेशाचा उंबरठा. काँग्रेसमधील हा प्रवेश म्हणजे नांदी होती एका पर्वाची, ज्या पर्वाचं नाव होतं शरद पवार पर्व. या पर्वाची सुरुवात झाली बारामतीच्या विकासानं. बारामतीच्या विकासानं जगभराच्या नजरा बारामतीवर खिळल्या आणि ह्याच विकासानं महाराष्ट्राला दिला एक तरुण तडफदार आमदार. आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी विरोधकाच्या समाजाची भूमिका मी तर कधी घेणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणूक करायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असेल तर हा प्रश्न नाही साहेब, तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात परत होणे नाही. ज्या पद्धतीने पुरोगमित्वावरती हल्ला होतो, मी परवा तुमच्या गाडीत बसलो होतो, मी तुम्हाला काय सांगितलं साहेब, मी कधी तुमच्याकडे येतो, तुमचं दर्शन घेतो, पुढचे 10 दिवस मस्त आरामात जगत असतो. सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती. आमचं जीवनच व्यर्थ आहे. जी लढायची ती सकाळी मला सांगितलं, गेलो, काही काळजी नसते. आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं? आपके पर एक मिनट परसों अरे एक मिनिट था परवा दिल्लीला साहेबांनी एक ईद मिलनचे कार्यक्रम केला होता. साहेब निमंत्रित होते. ते कार्यक्रमचे देशाचे सगळे पक्षाचे, मायावतीचे, मुलायमचे, काँग्रेसचे माजी मंत्री सगळे आले होते. आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही जे आहे नेतृत्व करा. केसी त्यागीने सांगितलं, सुबोधकांत सहायने सांगितलं, कुंवर दानिश अली जे बीएसपी एमपी होता त्यांनी सांगितलं, काश्मीरच्या लोकांना तुम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही देशाचे नेते. प्रफुल्लभाई होते ते कार्यक्रमात, तटकरे साहेब आले नाही, त्यांची आई साहेब ते होती, आजारी होती, याच्यामुळे ते मोठा कार्यक्रम दिल्लीचे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाला. 26 पक्षाचे मोठे नेते होते, खासदार होते, माजी सगळे लोकांचे एकच आवाज होती, पवार साहेब तुमच्यासारखा नेता नाही. यावेळी तुम्ही फक्त जे आहे सांप्रदायिक लोकांचे मुकाबला करू शकतात. फौजिया खान पण होती, तुम्ही करा. हे नितीश के लोकांनी सांगितलं, मुलायमचे एमपीने सांगितलं, सगळ्या लोकांना. आणि या पार्श्वभूमीवर साहेब तुम्ही आम्हाला अशा निर्णय घेता हे आम्हाला कधी मंजूर नाही. तुम्ही निर्णय घेतला तो आम्ही स्थग राजीनामा देणार, राजकारणशी राजीनामा देणार हे साहेब सांगतो.
ते सांगितलं, मी असं स्वच्छ सांगितलं की आपण सगळे एकत्रित पक्षात काम करणार आहोत. मी फक्त पदावर बाजूला होतोय. मी तुमच्यापासून मी बाजूला नाही. तुमच्या सगळ्या कामाला कार्यक्रमाला तुमच्या बरोबर मी आहे. फक्त सारख्या छोट्या कार्यकर्त्यांना आमच्यावर मायेची पाखर करणारा हा नेता अशा पद्धतीने जर पक्षापासून दूर जात असेल, पक्षाची जबाबदारी घेणारे अनेक समर्थ नेते कार्यकर्ते आहेत, पण आजही साहेब आमच्याकडे दीन दुबळ्यांकडे दलितांच्याकडे बघणारं कोणी नाहीये. म्हणून शेतीपासून ते सामाजिक कार्यापर्यंत तुम्ही आम्हाला मायेची पाखर करणारे तुम्ही आहात. म्हणून मायेच्या पाखर करणाऱ्या माणसानंच पक्षाचं नेतृत्व करावं अशी या महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि म्हणून नंतर आंबेडकरांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला आमचा वाली कुणीही नाही, आमचे अश्रू पुसणारे कुणीही नाही. आणि म्हणून या कळकळीची विनंती आहे साहेब आपल्याला, आपणच पक्षाची धुरा समर्थपणानं पुढे घेऊ. माननीय पवार साहेब, माझी कळकळीची विनंती आहे. सामान्य कुटुंबातील गोरगरीब वंचित कुटुंबातील मुला मुलींना संधी देणारी राष्ट्रवादी पक्ष आहे. आमची अशी इच्छा आहे, तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सगळेजण, मी तर स्वतः, आम्ही राजकीय जीवनात कार्यरत राहणार नाही. आदरणीय पवार साहेबांना माझी विनंती आहे, संबंध महाराष्ट्राच्या वंचित कुटुंबातल्याच नाही तर प्रत्येक झोपडीतल्या राहणाऱ्या माणसाकडून की तुम्ही हा आपला निर्णय मागे घ्यावा. आम्ही जर महाराष्ट्रभर फिरत असू तर आम्ही फक्त तुमच्या नावामुळे. आता सगळ्यांची मगाशी संपलेली माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता पवार साहेबांना घरी जाऊ द्या. आम्ही थोडा वेळ तुम्हाला सगळ्यांच्या इथं थोडा वेळ थांबतो, नंतर आम्ही पण घरी जाऊन साहेबांना कन्व्हिन्स करतो आणि साहेबांचा निर्णयाच्या बद्दल साहेबांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आता सगळ्यांचं ऐकून घेतलंय, सगळ्यांनी आपापल्या परीनं भावना तीव्र केल्या. आता संजयनी पण सांगितलं की आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये देखील कार्यकर्ते फार नाराज झालेले आहेत आणि ते त्यांचं मत तिथं व्यक्त करतायत. त्याच्यामुळं आता साहेबांना गेल्यानंतर आम्ही 4-5 वाजता तिथं जाऊ सिल्वर ओकला. साहेबांना सांगू आता साहेब एवढं सगळं झालेलं आहे तर आपण थोडंसं तुला 1 मिनिट त्या संदर्भात साहेबांना आता जाऊ दे. तिथं संध्याकाळी आम्ही जाऊ आणि साहेबांशी चर्चा करून ह्याच्यातनं तुमच्या मनासारखा मार्ग काढण्याचं करू. नाही काय नाही करू म्हटल्यावर तुमच्या मनासारखं करू म्हणलं ना.